नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आहोत आपल्या हळदीच्या प्लॉटमध्ये. आता आपण पाहणार आहोत की आपल्या हळदीच्या पिकामध्ये जरी मुंगळ्यासारखी जी माशी असती, कंदमाशी उडणारी, तीच आपल्या पानावर डंक मारते आणि त्याच्यापासूनच आपल्या कंदसडीचा प्रभाव आपल्या हळदीवर दिसायला लागतो. तर ती हळदीचा प्रभाव आपला कंदमाशीचा प्रभाव आपल्याला कमी करण्यासाठी आपल्याला फवारणी घ्यावी लागते. कारण जांभळी अमावस्या सध्या आलेली आहे. आज अमावस्या लागणार आहे रात्री 2 वाजता. तर उद्या दिवसभर अमावस्या आहे. ती अमावस्याच्या रात्री अंडी आपल्या हळदीच्या पिकावर अंडी घालण्याचं काम करते, काळी माशी. तिने अंडी घातल्यामुळे नंतर मग ते आपल्या पिकामध्ये कंदमाशीचं प्रमाण वाढते. ते आपल्याला अगोदरच त्याला थांबवण्यासाठी आपल्याला किनॉल फॉस वापरायचे 25% EC फॉर्ममधलं. कोणत्याही कंपनीचे, काय धानुका आहे, बऱ्याच कंपन्या आहेत. ते जर घेतलं तर आपण त्याचबरोबर साप बुरशीनाशक घ्यायचं UPL कंपनीचं. जर का करपा नसेल तर साधं बुरशीनाशक घ्यायचं. स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे साफ UPL कंपनीचं. त्याचबरोबर एखादं टॉनिक घेऊ शकता, चिलमॅक्स कॉम्बी मायक्रोन्यूट्रिनमधलं असलेलं. असं तिन्हीच एकत्रित मिसळून आपल्याला आपल्या हळदीच्या पिकावर फवारणी घ्यायची, जेणेकरून आपल्या पिकात आळी माशीचं प्रमाण होणार नाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे ती फवारणी केल्यामुळे आपल्या पिकावर एक चकाकी पाहायला मिळेल. करपासुद्धा येणार नाही लवकर. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये नक्कीच कळवा आपल्याला माहिती कशी वाटली. धन्यवाद मित्रांनो.